मग कशा आहात तुम्ही सगळे? तर आज आहे सॅटर्डे, तर आज आम्ही चाललोय दक्षकडे. आज पॅरेंट्स डे आहे आणि तिथूनच आम्ही पुढे शिर्डीला जाणार आहे. तर आम्ही आज स्टे करणार आहे तिथं आणि उद्या सकाळी दर्शन घेणार आहे. तर आम्ही स्टे का करणार आहे? कारण तिथे खूप लाईन असते आणि रात्रीची गाडी चालवणं पण रिस्की असतं, त्याच्यामुळे आम्ही असं प्लॅन केलेला आहे. तर मग आज माझा बारका भाऊ पण येणार आहे आणि त्याची बायको. तर ते आता 9-10 पर्यंत तिथे पोहोचतील. सकाळीच निघाले ते, म्हणजे लवकरच निघालेत. आणि आई पण आमच्याबरोबर आहे. तर आई आता 7च्या एसटीने येईल गावावरून, ती ते 8 वाजेपर्यंत पोहोचेल. आणि दक्षुनी फरमाईश केली आहे का मला पावभाजी खायची. तर मग ठीक आहे म्हटलं, मग पावभाजी आता मी बनवते. तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये. तर मग पावभाजी बनवायची आणि पोहे वगैरे बनवते त्यांना नाश्ता करण्यासाठी. आणि मग आम्ही 10-10:30 आम्ही इथून निघूया. म्हणजे बरोबर 1-1:30 आम्ही दक्षजवळ पोहोचू. आणि मग तिथे आम्ही जेवणार आणि जेवण वगैरे त्याला भेटून सगळं त्याचं व्यवस्थित लावून मग आम्ही पुढे निघणार. मग संध्याकाळपर्यंत पोहोचू आम्ही शिर्डीमध्ये. तर असा आमचा आजचा आणि उद्याचा प्लॅन आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो, आम्ही आता निघालो. किती? आय थिंक 10 वाजलेत. हे बघा, आई, बारका भाऊ, निघायची तयारी झाली. अजून एक फुट आहे. गप्प ना. हे बघा जाडी, तुझ्यापेक्षा पातळ झाली. 2 आठवड्यात. 2 आठवड्यात. अरे दे ना. ए तोड टाका फिरला. काय आहे? दे मला. काय ग? दादू. बॉक्स ठेव ना इथं. सेम झालंय. तर आम्ही दक्षला भेटलो आणि तिथे जेवलो. त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि मग इथे एका ठिकाणी आम्ही संध्याकाळचा नाश्ता करण्यासाठी थांबलेलो. भजी, एका भजीचा प्रकार आहे. मस्तपैकी नाश्ता झालेला आहे. आता ही सगळी खाणार आहे, एकटी खाणार आहे एवढी. नाही, मला नाही इंटरेस्ट तसं पण खाण्यात. एवढी सगळी भजी खाणार आहे. आईने मध्येच ठेवले. तू खाणार ना? बघा, आम्ही जस्ट आता शिर्डीमध्ये पोहोचलोय आणि या हॉटेलमध्ये आम्ही स्टे करणार आहे. हॉटेल साई विश्वा, जिथे आम्ही गेल्या वर्षी पण इथेच होतो स्टे करायला. तर इथून ॲक्च्युली मंदिर जवळ आहे. इथून चालत जाऊन, म्हणजे चालत जाईल इतकं जवळ आहे मंदिर. त्याच्यामुळे आम्ही गेल्या वर्षी पण इथेच होतो. हळूहळू, अरे हालू नको. हा, मग ते सांगा त्यांना. नाही, गरम आहे बा. 1 तास म्हणतात ते. 1 तास आहे का? हिनं खोलला पण. तिकडे 9 वाजेपर्यंत जाऊन ये जा. काय तिला काय करायचं? आपल्या याच्यात काही नाही. माझी एवढीशी भूक नाही. एवढीशी मला आत्ता नाही, पण तासा करावं लागेल.
दो चार वन में शायद ही ये सोन इकडे बघू. हां असंच वाटते माझं काय, मला काही कळा नाही. शंभर फायनल बघून घे. हॅलो भाऊ नमस्कार. ते एक नंबर होते मालिश. वाव हे का? उघडून बघ ना. अगं काय आपलं हा असं गोल आहे का? सिलेंडर बघितलं का? वा मस्त. काय ग सिलेंडर बघितलं का? इकडे बघितलं का सिलेंडर? अरे भारी वाटतं. हेड मसाज आहे ना त्याच्यामध्ये पावभाजी भारी वाटतं. हे बघ ना श्याम सिलेंडर बघ ना. हे बघ सिलेंडर. हा नाही अरे हे गल्ला आहे. अरे गल्ला काय माहिती त्यांना विचार. हे बघ तुला आरसा दाखवते मी. तुला आरसा दाखवते. हा काय त्याच्या कोण बसायचं? तिकडे पण रेड कलर भारी आहे ना फ्रुट्स ठेवायला. फ्रुट्स ठेवायला फ्रुट्स. यार मला लय दुखायला लागले. हा ना कितीला आहे? 350 रुपये. छोटा बिन मॅडम चला. हे बघ बँगल्स. उद्या केले का पेमेंट? मग घे ना बघ ना. नाही रे 50ला आहे. 50ला आहे. तिकडे मी झोपणार आहे, पण तिकडे झोपायचं. 200 मध्ये 2 साबण पाठवा.
2च पाठवणार बरोबर. तो हे नाही होत, फेस नाही होत त्याचा. त्यांनी एकच दिला असं साबण म्हणला. नाही 4-5 देतो साबण. हा चार्जिंग चालू नाही, तू काय केलंस? खाल्लं का? कुठे? खा ना. गुड मॉर्निंग. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? बोल ना. कंटाळा वगैरे बोलायचं ना. तर इथे आम्ही दर्शन घेऊन आलो आणि थोड्या वेळ जरा आराम केला, कारण सकाळी 2:30-3ला आम्ही उठलो होतो आणि 9ला तर आम्ही रूमवर आलो दर्शन घेऊन. त्याच्यामुळे म्हटलं थोडासा आराम करायचा आणि मग आम्ही निघणार होतो. चला तर मग आम्ही आता सकाळी आलो दर्शन करून शिर्डीचं साईबाबांचं. 7 वाजता तर आमचं दर्शन झालं पूर्ण. तर आम्ही आता निघालो आहे घरी. तर इथेच आपला ब्लॉग संपत आहे. तर असंच आमचा व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा आणि शेअर करा. आता आम्ही निघालो आहे.